नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गव्हाणे. मित्रांनो, महाजेनको टेक्निशियन 3 पदभरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करत असताना उमेदवारांना येणारे प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सोल्युशन याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लॉग इन केले असता त्यांचे हॉल तिकीट हे स्क्रीनवर दिसत आहे, परंतु त्यांना ते डाउनलोडच करता येत नाही आहे. किंवा काही जणांचे हॉल तिकीट डाउनलोड झाले आहे, परंतु मोबाईलमध्ये ते कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह झाले आहे त्यांना माहीतच नाही किंवा ते मोबाईलमध्ये सापडतच नाही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हॉल तिकीट योग्य पद्धतीने कसे डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केल्यानंतर ते मोबाईलमध्ये कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह होतात याबाबतची माहिती बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लगेच एक लाईक करा. तर मित्रांनो, महाजेनको टेक्निशियन 3 पदभरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर गेले. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख जी योग्य फॉर्मॅटमध्ये टाकली, जशी की जर तुमची जन्मतारीख ही 1/2/2002 असेल तर तुम्ही 01-2 02 आणि -2 जन्मवर्षाच्या अखेरचे 2 अंक म्हणजे 02 टाकायचे आहे. आता मित्रांनो, तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करता तुमचे हॉल तिकीट हे तुमच्या समोर उपलब्ध होते. या ठिकाणी सर्वात वरती तुम्हाला प्रिंट हॉल तिकीट असा पर्याय बघायला मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही यापूर्वी इतक्या वेळा तुमचे हॉल तिकीट डाउनलोड केलेले आहे, आणखीन तुम्हाला एक प्रिंट हवी आहे का, तर तुम्ही या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करता. त्यानंतर तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होण्यासाठी तयार होत असते. या ठिकाणी हॉल तिकीट प्रिव्ह्यू जनरेट होण्यासाठी थोडा कालावधी लागतो. त्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवायचा आहे आणि हॉल तिकीटचा प्रिव्ह्यू संपूर्ण जनरेट होण्यापर्यंत वाट बघायची आहे. एकदा की तुमच्या हॉल तिकीटचा प्रिव्ह्यू जनरेट झाला, त्यानंतर तुम्ही वरती दिसणाऱ्या PDF या बटनावर क्लिक करू शकता. आता तुम्ही सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुमचे हॉल तिकीट हे यशस्वीरित्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेले आहे. ते कुठे मिळणार ते तुम्हाला आता सांगतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलचे फाईल मॅनेजर ओपन करायचे आहे. मला डॉक्युमेंट्स असे फोल्डर दिसेल, यावर क्लिक करा. आता गॅलरी या फोल्डरवरती क्लिक करा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्ताच आपण डाउनलोड केलेले हॉल तिकीटचे प्रिंट्स या ठिकाणी सेव्ह झालेले आहेत. जर ही प्रोसेस करूनही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड झालेले नसेल तर मित्रांनो, आता दुसरी सोपी प्रोसेस समजून घ्या. ही प्रोसेस 100% तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करेलच. यासाठी तुम्ही पुन्हा अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख योग्य फॉर्मॅटमध्ये टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला प्रिंट हॉल तिकीट या बटनावर क्लिक करायचं नसून ब्राउझरमधील सर्वात वरती दिसणाऱ्या उजव्या कोपऱ्यातील 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता शेअर असा पर्याय तुम्हाला दिसतो, त्यावर क्लिक करा. सर्वात खाली 3 नंबरचा प्रिंट हा पर्याय तुम्हाला दिसेल. तुमच्या मोबाईलमध्ये कदाचित हा पर्याय दुसरीकडे असेल, पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या नंबरवर सुद्धा असू शकतो. तर एकंदरीत तुम्हाला प्रिंट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या हॉल तिकीट हे PDF स्वरूपात डाउनलोड होण्यासाठी तयार होईल. आता PDF या बटनावर क्लिक करून तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. हे सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर आपण व्हिडिओमध्ये बघितलेल्या डॉक्युमेंटमधील गॅलरी याच फोल्डरमध्ये ते सेव्ह होते. आय होप मित्रांनो, जर तुमचे हॉल तिकीट डाउनलोड झालेले नसेल तर या दोघांपैकी एक ट्रिक तुमच्यासाठी नक्कीच काम करेल. या व्यतिरिक्त काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.